या व्हिडिओमध्ये आपण मेमरी मॅनेजमेंटबद्दल जाणून घेणार आहोत. तर ऑपरेटिंग सिस्टममध्ये मेमरी मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टममध्ये जसं आपल्या प्रोसेस मॅनेजमेंट असतं, तर प्रोसेस मॅनेजमेंटशी निगडीतच एक कंपोनंट म्हणू शकतो आपण, तो म्हणजे मेमरी मॅनेजमेंट आहे. तर आता मेमरी मॅनेजमेंटमध्ये काय असतं आपल्याला, की आपल्याला मेमरीची हायरार्की असते. तर मेमरी हायरार्की कशा प्रकारे असते, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघायला गेलो तर आपले रजिस्टर्स असतात मेमरीमध्ये. त्याच्यानंतर आपले कॅश मेमरी असते, कॅशी मेमरी म्हणू शकता त्याला तुम्ही. तर तिथे कसं आहे की L1 पहिली असते, त्याच्यानंतर असते L2, ठीक आहे. L1 नंतर L2, ती पण कॅश मेमरी आहे. त्याच्यानंतर आपली असते रॅम, ठीक आहे. मग आता जेव्हा आपण प्रायमरी मेमरी म्हणतो तेव्हा आपण रॅमबद्दल बोलत असतो, ठीक आहे. प्रायमरी मेमरी ही आपली रॅम आहे. आणि सर्वात शेवटी जी आहे ती आपली सेकंडरी मेमरी आहे, ती म्हणजे हार्ड डिस्क आहे किंवा SSD आहे, HDD किंवा SSD, हे जे आहे ते आपली सेकंडरी मेमरी आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्याला आपण जेव्हा स्पेस त्याच्या आतली मॅनेज करायची असते, तर त्याच्यात आपण स्पेस जी असते ती कशा प्रकारे मॅनेज करतो हे मेमरी मॅनेजमेंटचा भाग आहे तिथे. तर आता मेमरी कशी असते सेगमेंटेड ते तुम्हाला दाखवतो. तर आता मेमरी तुम्ही अज्युम करा की एक ब्लॉक आहे, ठीक आहे. तर हा जो ब्लॉक आहे ही तुमची मेमरी आहे, ठीक आहे. तर आता इथे कसे आहेत, हे मेमरी लोकेशन्स दिलेले आहेत तुम्हाला, असे एकाखाली एक मेमरी लोकेशन्स असे आहेत, ठीक आहे, या ह्याच्यामध्ये. तर हा समजा तुमचा पहिला मेमरी लोकेशन आहे इथे. तर तो आपण हेक्समध्ये डिनोट करू 0x00, ठीक आहे. मग हा जो आहे त्याच्या खालचा तो होईल 0x01, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे असतात, तर आपल्याला अशी मेमरी आपली ॲड्रेसेबल असते. तर इथे कसे असतात, सेगमेंट्स असतात मेमरीमध्ये, सेगमेंट रजिस्टर्स असतात. तर ते आपल्याला काय करतात, सेगमेंट वाईज ॲक्सेस करू देतात. तर आता सेगमेंट रजिस्टर्स असतात आणि मेमरी सेगमेंटेशन. तर याच्यात कसं असतं की इवन ऑड, ठीक आहे, इवन आणि ऑड सेगमेंटेशन, ठीक आहे. तर इवन जे मेमरी असते, इवन ब्लॉक्स असतात आणि ऑड ब्लॉक्स असतात त्याच्यात. तर युजली आपण कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा यूज करतो आहे तिथे, म्हणजे सहसा आपण सीमध्ये किंवा हे करताना, तर आता कसलंही ॲलोकेशन आपण समजा, म्हणजे आपले रेग्युलर डेटा टाईप्स जे आहेत, म्हणजे इंट, फ्लोट ह्या व्यतिरिक्त जे टाईप्स आहेत, समजा स्ट्रक्चर आहे किंवा हे अशा प्रकारचं, तर तिथे तुम्ही जर काहीही मेमरी ॲलोकेट केली, इथे समजा तुम्ही काय लिहिलं, एखादा स्ट्रक्चर बनवला ज्याच्या आतमध्ये एक इंटिजर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे 2 त्याच्यामध्ये uint8 आहे, ठीक आहे, अनसाइंड इंटिजर 8 बाईटचा असा ते आहे. तर आता इथे हे 16 झाले, ठीक आहे, आणि हे इथे 4 बाईट्स झाले. मग हे कसे आहेत की इथे 16 झाले आहेत, सॉरी, इथे 2 बाईट्स वाढले, इथे 4 बाईटचा इंटिजर आहे, ठीक आहे, 4 बाईटचा इंटिजर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत uint8 हा 1 बाईटचा आहे, तर असे 6 बाईट्स झाले, ठीक आहे. तर आता समजा अजून एक मी इथे uint8 घेतला त्याच्या आतमध्ये uint8, तर हे समजा आता इथे कसे होतात, हे 7 बाईट्स होतात, ठीक आहे, 7 बाईट्स होत आहेत. तर आता 7 बाईट्स जे आहेत ते आपण डायरेक्ट मेमरीमध्ये ॲलोकेट न करता मेमरी अलाइनमेंटप्रमाणे आपण इवन ब्लॉक असाइन करतो. म्हणजे एक्स्ट्रा 8 बिट्स किंवा 1 बाईट आपण ॲलोकेट करतो एक्स्ट्रा, ठीक आहे. म्हणजे इथे आता जी तुमची मेमरी आहे, इथे किती झाले, हा इंटिजर आहे 1 इंट, तो 4 बाईटचा आहे. त्याच्यानंतर हे 2 अनसाइंड इंटिजर इथे होते आधीच, तर ते धरून आपल्याला अजून 2 बाईट वाढले, 4चे 6 झाले. आणि इथे मी अजून एक uint8 घेतला जो 7 करतो टोटल बाईट्स. आता इथे कसं आहे की आपण मेमरीला अलाइन केलेलं आहे, तर त्यामुळे आपण 7 बाईट्स ॲलोकेट न करता टोटल आपण ॲलोकेट करणार आहोत 8 बाईट्स, ठीक आहे. तर अशा प्रकारे जी असते आपली मेमरी ॲलोकेट होते. कारण आपल्याला काय आहे की कॅल्क्युलेशन्स जे असतात इथे, आता मेमरीचा ब्लॉक ॲलोकेट करायचा आहे तुम्हाला इथे, तर तुम्ही असं जर हे करायला गेलात, तर ब्लॉक्स जे असतात, अवेलेबल ब्लॉक आहे, हा समजा अवेलेबल आहे आणि हा समजा ऑक्युपाईड आहे इथे, ठीक आहे, ऑक्युपाईड. तर आता हे जे ब्लॉक्स असतात ते सहसा ब्लॉक्स जे असतात त्याचे जम्प्स जे असतात ते
2च्या मल्टिपलमध्ये असणार आहेत. म्हणजे 2, 4, 8, 16 अशा प्रकारचे हे मल्टिपल्स जे असतील 2चे त्याच्यामध्ये आपल्याला ते मिळणार आहेत तिथे. ठीक आहे. तर त्यामुळे हे अशा प्रकारे ही मेमरी जेव्हा आपण ॲलोकेट करतो तेव्हा असे ओपन ब्लॉक्स राहतात तिथे, एक्स्ट्रा बाईट्स असतात. त्याच्यानंतर त्याने होतं काय की मध्ये मध्ये गॅप्स राहतात, कारण आपलं ॲलोकेशन सुरूही आपण 2च्या मल्टिपलने करतो. ठीक आहे. आणि संपवतोही 2च्याच मल्टिपलला. म्हणजे आपण इवन ब्लॉक्स असतात तिथून सुरू करतो आणि इवन ब्लॉक्सला संपवतो. मग त्यामुळे मध्ये समजा आपले जे ब्लॉक्स आहेत तेवढासा आपल्याला होल नाही भेटला मेमरीमध्ये, ही आपली मेमरी आहे, तर अशा प्रकारे आपल्याला इथे एम्प्टी ब्लॉक्स मिळू शकतात. इथे अवेलेबल आहे, इथे ऑक्युपाईड आहे, इथे अवेलेबल आहे, इथे ऑक्युपाईड आहे असं. तर त्यामुळे होतं काय की असे जे ब्लॉक्स असतात आणि सेगमेंट्स असतात तर त्यांना मॅनेज करायचं जे काम आहे ते OS करतं. तर हे जे असतात ह्याला आपण म्हणतो हीप. ठीक आहे. याला आपण ओव्हरऑल काय म्हणतो, हीप. ठीक आहे. तर हे जे होतं ते एक बेसिक कन्सेप्ट आता मी तुम्हाला सांगितलं याचं. तर आता याच्यामध्ये मेमरी मॅनेजमेंट कसं करतात तर त्याच्यात खूप सारे म्हणजे अल्गोरिदम्स आहेत त्याच्यात, तर तेही आपण पाहणार आहोत तिथे अल्गोरिदम्स कशा प्रकारे करतात. तर एक सेकंद आपण हे जरा सगळं पुसून घेऊया, म्हणजे तुम्हाला मला सांगता येईल तिथे कशा प्रकारे काम करतात गोष्टी. ठीक आहे. तर आता याच्यात कसं असतं, आपल्या अल्गोरिदम्सबद्दल जाऊया आपण इथे. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं की आता स्पीडचा एक पहिला विषय तुम्हाला सांगून घेतो की आता रजिस्टर्स जे असतात ते एकदम लाईटनिंग फास्ट स्पीडला चालतात. म्हणजे एकदम फास्ट जे आपण म्हणतो, एकदम जोरात जर आपल्याला कॉपी करायचं असेल एखादी गोष्ट किंवा स्पीडमध्ये काही करायचं असेल तर तेव्हा आपण रजिस्टर्स वापरतो. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार असतो कॅश मेमरी किंवा कॅशी मेमरी. त्यानंतर L2 कॅश पण येतं. त्यानंतर लास्टला आहे रॅम. तर जेव्हा आपण मेमरी मॅनेजमेंट करत असतो तेव्हा आपण सहसा इथपर्यंत आपला संदर्भ असतो जेव्हा आपण लाईव्ह OSवरती जर करत असू, कर्नल लेवलला हे हँडल होतं. त्याच्यानंतर सेकंडरी मेमरीमध्ये राईट करायचं आहे ते फाईल सिस्टमचा भाग आहे. तोही अर्थात मेमरी मॅनेजमेंटचाच भाग आहे, पण एक फाईल सिस्टम मॅनेजमेंट हा एक त्यातला वेगळा भाग आहे. म्हणजे त्याच्यात तुमची रूट FS जी आहे, रूट फाईल सिस्टम आहे, कशा प्रकारे डेटा स्टोअर होतो, या सगळ्या गोष्टी येतात. आणि इथे जे आहे इथे आपण स्पीडसाठी ऑप्टिमायझेशन करत असतो, रजिस्टर्स, कॅशिंग किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तिथे. तर ते जे आहे ते म्हणजे एकाच मॉड्यूलच्या आतमध्ये हे दोन वेगवेगळे घटक आहेत असं तुम्ही समजू शकता. तर आता याच्यात आपल्या मेमरी ॲलोकेशन जेव्हा आपण करतो तर आता आपल्याला काय आहे की बेस्ट ॲलोकेशन स्ट्रॅटेजी आपल्याला शोधायची असते. स्ट्रॅटेजी तर त्यासाठी कसे आहेत की मल्टिपल अल्गोरिदम्स आहेत तिथे. तर आपण जे बेसिक लेवल अल्गोरिदम्स आहेत त्याच्यात असे आहेत. एक आहे फर्स्ट फिट आहे. ठीक आहे. तर आता कसं आहे की तुम्हाला गरज आहे 16 बाईट्सची. ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा सर्च करताय मेमरीमध्ये तुम्हाला पहिलाच एक ब्लॉक भेटला बिग इनफ. ठीक आहे. 16 बाईट्सपेक्षा अधिक किंवा एक्झॅक्टली 16 बाईट्सचा असू शकतो ते फर्स्ट फिट स्पीडसाठी वापरलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपली मेमरी ही तुम्ही लिनियरली स्कॅन करणार आहे सुरूपासून एंडपर्यंत, किंवा तुमच्याकडे एक लिंक लिस्ट तुम्ही ठेवणार आहे त्याच्यातून तुम्ही ट्रॅव्हर्स करणार आहे. आता लिंक लिस्ट काय आहे किंवा कशा प्रकारे लिंक लिस्ट मेंटेन केली जाते तर ते आपल्याला बघायचं असेल ते आपण बघू तिथे, पण एक लक्षात ठेवा लिंक लिस्टमध्ये ठेवायचं. तर आता फर्स्ट फिट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आता पहिला त्याला जो सुटेबल ब्लॉक मिळेल त्याच्या आतमध्ये तो स्टोअर करणार, त्याच्यात जे काय डेटा त्याला स्टोअर करायचं होतं त्याला म्हणतो आपण फर्स्ट फिट. आता इथे जर तुम्हाला मेमरीमध्ये ट्रॅव्हर्स करायचं आहे, असं जेव्हा मी म्हणतो की मेमरीमध्ये ट्रॅव्हर्स करायचं, तर मेमरीमध्ये जे आहे आता फ्री ब्लॉक्स कुठे आहेत ह्याच्यात मला स्टोअर करायचं असेल तर इथे कसं असतं, इथे आता असा एक माझा एक हे आहे स्ट्रक्ट आहे. इथे आता मी काय लिहिणार आहे, हे किती बाईट्स फ्री आहेत माझ्याकडे. मग इथे काय आहे, मी 6 बाईट्स फ्री असं लिहिलं. इथे 6 बाईट्स फ्री आहेत. ठीक आहे. आणि नेक्स्ट आता इथे काय आहे, नेक्स्ट कुठे फ्री असेल ना तिथे माझा पॉइंटर असणार आहे असं. म्हणजे हा जो लोकेशन आहे ह्या लोकेशनला पॉईंट करणार आहे. ठीक आहे. मग इथे आता समजा कसे म्हणजे 2 बाईट्स फ्री आहेत. ठीक आहे. तर असे जे लोकेशन्स आहेत फ्री लोकेशन्स, तर त्याची अशी एक लिस्ट मेंटेन केली जाते याच्यात. तर हे हीप लोकेशन्स आहेत. ठीक आहे. तर हीपमध्ये जेव्हा पण आपल्याला ॲलोकेशन काही करायचे असतात तेव्हा आपल्याला ही अशी लिस्ट असते, इंडेक्स लिस्ट ज्याला आपण म्हणतो. तर त्या लिस्टमध्ये आपण ट्रॅव्हर्स करत असतो. म्हणजे इथे येऊन चेक करतो, आता मला 16ची गरज, इथे 16 आहे का नाही, इथे 16 आहे का नाही, इथे 16 आहे का,
नाही. मग असं मी ट्रॅव्हर्स करणार आहे. तर आता जिथे मला 16 भेटला, आता समजा या पॉईंटला येऊन इथे एक मी स्ट्रक बनवतो, त्याच्यात समजा आहे आपल्याकडे 24. ठीक आहे, 24 बाईट्स माझ्याकडे फ्री आहेत. आणि इथून नेक्स्ट माझा पॉइंटर जातो आहे इथे कुठेतरी, जिथे माझ्याकडे आहेत समजा एक्झॅक्ट 16 आहेत. ठीक आहे, 16 बाईट्स फ्री आहेत. ठीक आहे, इथे आलो आहे मी आणि इथून कुठेतरी जातो आहे मी असं याच्यामध्ये, जिथे आहेत माझ्याकडे 80 बाईट्स फ्री. ठीक आहे, 80 बाईट्स फ्री आहेत. आणि इथे आता समजा हे कंटिन्यू होतं आहे, असं काहीतरी पकडून चालायचं, स्ट्रक्चर एंड होतं आहे, एंड टर्मिनल आहे इथे, असं काहीतरी आहे. ठीक आहे, तर सध्या तेवढं गरजेचं नाही. तर इथे आता जेव्हा फर्स्ट फिट जेव्हा मी अप्लाय करतो आहे, फर्स्ट फिट, तेव्हा जो मला पहिला ब्लॉक मिळेल मोठा मला फिट करण्यासारखा, माझा आता 16 बाईट्सची गरज आहे. इथे 16 बाईट्स आहेत का नाही, इथे आहेत का नाही, इथे आहेत का नाही, इथे आहेत 16 बाईट्स मी बसू शकतो 24मध्ये. मग वरचे जे 8 आहेत ते माझं सेगमेंटेशन झालं. म्हणजे ते जे आहेत ते बाईट्स मला कट करावे लागणार आहेत तिथे, म्हणजे त्यांना मला सोडावं लागणार आहे तिथे. मग हे ह्याच्यातून कट होऊन वेगळे कुठेतरी एक ओपन, एक आपण म्हणतो ते होल क्रिएट होईल त्याच्यात मेमरीमध्ये. होल म्हणजे म्हणायची संकल्पना आहे तिथे, होल ॲक्च्युली काय होल क्रिएट होत नाही तिथे, फक्त एक मेमरी आपण ओपन झाली आहे तिथे तेवढी. तर आता राहिले किती, 16 राहिले. वरचे जे 8 बाईट्स असतील त्याच्यात, सॉरी 2 बाईट्स असतील, सॉरी 8 बाईट असतील, जे काय असतील ते, तर ते जे आहेत ते आपण वेगळे काढणार आहोत तिथून आणि इथे ॲलोकेशन करणार आहोत. तर आता असे जे आपले होल्स होतात ते क्रिएट होतात बेस्ट फिट, आपलं फर्स्ट फिटमध्ये, सॉरी. तर फर्स्ट फिटमध्ये अशा प्रकारे प्रॉब्लेम येतो की जे आपल्या पहिलं मेमरी लोकेशन भेटलं तिथे आपण ॲलोकेशन केलं, त्यामुळे आपल्याला मेमरी सेगमेंटेशन वाढू शकते, पण स्पीड मिळू शकतं, कारण मी फर्स्ट जो पहिला मला मिळेल त्याला मी ॲलोकेशन देणार आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरी अप्रोच आहे बेस्ट फिट. ठीक आहे, मग बेस्ट फिटमध्ये आपण काय करतो की त्याला एक्झॅक्ट मेमरी जर मिळत असेल तिथे, तर ती आपण शोधणार आहोत इथे मेमरीमध्ये. तर इथे कसं आहे, याच्यात आता तुम्हाला इथे नाही मिळाली, पण इथे आता डायरेक्ट तुम्हाला 16 बाईट्स हवे आहे, 16 बाईट्सच हवे आहेत, तर इथे तुम्हाला डायरेक्ट ॲलोकेशन होणार आणि तुमचा प्रॉब्लेम तात्पुरता सॉल्व्ह होणार. म्हणजे इथे तुमचे 16 बाईट्स ॲलोकेशन झालं. मग त्यामुळे इथे कसं आहे की सेगमेंटेशन नाही होत आहे, मेमरी वेस्ट नाही होत आहे, एक्स्ट्रा जी आहे ती फुकट जाणार नाही आहे, छोटा ब्लॉक राहणार नाही आहे. नाही तर इथे कसं आहे, फर्स्ट फिटमध्ये तुमच्या छोटे छोटे तुकडे राहणार आहेत, म्हणजे 8 बाईट्सचे. मग पुढे जाऊन त्याला काही ॲलोकेशन नाही भेटलं तर अशी तुमची सेगमेंटेड मेमरी बनून राहते, म्हणजे तुकडे 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 मेमरीचे बनून राहतात. म्हणजे त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो, नॉट सेगमेंटेशन, सॉरी फ्रॅगमेंटेशन. म्हणजे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स बनतात मेमरीमध्ये. ठीक आहे, तर फ्रॅगमेंटेड मेमरी जी तुमची बनते आहे, तर ते फ्रॅगमेंटेशनचा इश्यू तुम्हाला बेस्ट फिट सॉल्व करून देतं, पण पूर्ण लिस्ट तुम्हाला कुठे आहे ते ट्रॅव्हर्स करायला लागतं. त्यामुळे जे टाईम आहे ॲलोकेशनचं ते तुम्हाला जास्त लागणार आहे इथे. म्हणजे ॲलोकेशन शोधायला एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला इथे खूप जास्त वेळ लागणार आहे. तर तो एक तोटा आहे आपण म्हणू शकतो याचा, बेस्ट फिटचा. मग त्याच्यानंतर तिसरी एक अप्रोच आहे, त्याला आपण म्हणतो वर्स्ट फिट. आता वर्स्ट फिटमध्ये कसं आहे की सगळ्यात मोठा जो खोका मिळेल इथे, सगळ्यात मोठा, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह आपल्याला 16 बाईट्सवर किंवा काही हवं, सगळ्यात मोठा खोका जो मिळाला, माझ्याकडे साईज वाईज सॉर्टेडच लिस्ट आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असं आपण अज्युम करू. मग तिथे मला सगळ्यात मोठा खोका जो अवेलेबल आहे तो मी घेतला तिथे. मग अशा केसमध्ये सुद्धा आपल्याला काय आहे, जे फ्रॅगमेंटेशन आहे मेमरीचं ते फार जाणून येतं, पण फास्ट आहे, स्पीड आहे त्याच्यात. आणि मग इथे वर्स्ट फिटमध्ये कसं आहे की आपण मोठाच ब्लॉक घेतलेला असल्यामुळे काही वेळेला आपल्या मोठे मोठे ब्लॉक्स फ्रीमध्ये मिळून जातात आणि त्यातले जे सेगमेंटेड किंवा फ्रॅगमेंटेड जी डिस्क आहे, जेवढा भाग आहे तो आपण रिअप्लाय कुठेतरी करू शकतो. तर तोही एक प्रकार आहे त्याच्यात. तर आपल्या इम्प्लिमेंटेशनप्रमाणे आपल्याला ॲप्लिकेशन कसं आहे त्याप्रमाणे आपण या स्ट्रॅटेजीज डिसाईड करतो तिथे OS लेवलला, आणि त्याप्रमाणे आपण गरजेप्रमाणे हे ॲलोकेशन्स चेंज करतो. म्हणजे अल्गोरिदम्स जो आहे तो हार्ड अँड फास्ट आपण एकच बेस्ट फिटच वापरायचा किंवा वर्स्ट फिट वापरायचा, हे आपलं काय ॲप्लिकेशनचे डिमांड्स आहेत त्याच्याप्रमाणे आपण ॲलोकेशन करतो तिथे. मग आता एखाद्या प्रोसेसला समजा खूप जास्त
आपण प्रोसेसला मार्क केलं असेल, म्हणजे आता प्रोसेस जे होतं, प्रोसेस मॅनेजमेंटबद्दल जेव्हा डिस्कस करत होतो, तर आता काय काय प्रोसेसला आपण प्रायोरिटी जास्त दिली आहे किंवा नाईसनेस इंडेक्स त्याचा चांगला वाढवला आहे, तर अशा प्रोसेसना खूप जास्त मेमरी लागू शकते, कारण ते मेमरीमध्ये तुमच्या फार वेळ राहू शकतात. तर अशा प्रोसेससाठी आपण काही वेळेला बेस्ट फिट न वापरता त्याच्यासाठी ग्रोएबल जे आहे तशा टाईपचं बेस्ट फिट, आपलं वर्स्ट फिट किंवा फर्स्ट फिट वापरतो तिथे. तर अशा प्रकारे हे आपण म्हणतो की बेसिक आपण सुरू केलेलं आहे मेमरी मॅनेजमेंटला. मग आता मेमरी मॅनेजमेंट प्रोसेस मॅनेजमेंट कशा प्रकारे करायला मदत करतं, म्हणजे प्रोसेसेसना कशी मेमरी ॲलोकेट केली जाते, मग ते एकामेकावर कसे इंटरॅक्ट करतात, इंटरप्रोसेस कम्युनिकेशन कसं होतं, ते आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण जाणून घेऊ की प्रोसेस मॅनेजमेंट आणि मेमरी मॅनेजमेंट यामध्ये कसं लिंकेज होतं, लिनक्समध्ये ते कशा प्रकारे होतं, आणि त्यात कोणते कोणते आपण म्हणू शकतो की घटक आहेत जे आपल्या प्रोसेसला आणि मेमरीला एक प्रकारे ऑप्टिमाइज करण्यासाठी वापरले जातात. ठीक आहे, थँक्यू.